गावाला जायचं होतं म्हणून मग इथं स्किन केअर करायला घेतलं, कारण की मला माहीत होतं गावाकडे गेली की कामातनं आणि या दोघींमधनं मला काही वेळ भेटणार नाही. संध्याकाळी परत कापूर लावायला वगैरे जायचं होतं, त्यामुळे स्वयंपाकातनं मला वेळ भेटणारच नव्हता. म्हणून मग स्किन केअर वगैरे करून बॅग पॅक करून ठेवलेले होते आणि खडूची वाट बघत बसलेली. तेवढ्यात खडूस आले, मग ते चेक करत होते की खिडक्या लाईटी वगैरे सगळ्या बंद केल्यात का. आणि भावा मुंबईला गेलेला होता, तिथनं त्यानं एवढे सगळे लाडूसाठी ड्रेस आणलेत. म्हणजे सियासाठी आणि लाडूसाठी दोघींसाठी पण आणलेले होते, पण त्याला सियाचं काही माप कळलंच नाही म्हणून सगळे ड्रेस त्यानं लाडूच्याच मापाचे आणलेत. आणि एवढे छान छान होते हे ड्रेस, म्हणजे 2 फ्रॉक, हा पटियाला, डंगरी तर खूप छान होता. मग काय भावाला लावलं कामाला, मला बॅग उचललं चल बाबा आता जाऊया. मग आम्ही निघालेलो गाडीवर, मी, लाडू, सिया आणि भावा. आणि खडूस येणार होते मागणं, त्यांचं थोडं काम होतं. गेले, चेंज केले आणि पटकन कामाला लागले. पावभाजी बेत होता त्यामुळे ते वाटाणा वगैरे सोलायच्याच कामाला लागलो. चुलीवर ठेवलं आणि भावाला म्हणलं तू जाळ लावायला बस इथं, बाकी सगळं मी आतमध्ये उरकते. मग काही तर भाजी सुद्धा रेडी होती शिजून, पण पावभाजी मसालाच नव्हता. मग खडूसला ते आणायला लावलं आणि पटकन इथं भाजी करायला घेतली. आजची भाजी माझ्या भावाच्या हातची आहे बरं का. मग काही तर भाजी सुद्धा पटकन बनवून जेवण वगैरे करून आम्ही रेडी झालेलो होतो कापूर लावायला, म्हणजे जागराला जायला. लॉंग व्हिडिओमध्ये मी सगळं डिटेल व्हिडिओ टाकणार आहे, त्यामुळे नक्की जाऊन चेकआउट करा. त्यानंतर पालखीसुद्धा आलेली होती, कापूर लावून सगळेजण आलेले होते मंदिरापर्यंत. सगळ्यात मोठं काम शियाला सांभाळणं होतं, जे की माझ्या भावानं केलं आहे ते काम. मंदिरात एक एक करून आता आरतीची तयारी चालू होती, म्हणून आम्ही तिथंच थांबलो. आणि ही आहे आमच्या गावची काळूबाई. चलो बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.